लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. जिल्हा ग्रामीण पोलिसांनी 27 लाखांची अफूची झाडे जप्त केली. वैजापूर येथे गुन्हे शाखा पोलिसांची धडाकेबाज कोम्बिंग ऑपरेशन. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या वैजापुरात स्थानिक गुन्हे शाखेचे मध्यरात्री धडाकेबाज कोम्बिंग ऑपरेशन 27 लाखांची 180 किलो अफूची झाडे जप्त. जिल्हा ग्रामीण पोलीस दलाने अंमली पदार्थांच्या छुप्या व्यापाराविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून आज स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वैजापूर पोलीस ठाणे हद्दीत कॉम्बिंग ऑपरेशन आणि गुन्हेगारांचा शोध घेत असताना पथकाला एका विश्वासू गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त झाली की वैजापूर तालुक्यातील करंजगाव शिवारात गट नंबर 132 मधील रहिवासी बाबूराव धुरड यांनी त्यांच्या शेतात बेकायदेशीररित्या अफूच्या पिकाची लागवड केली आहे अशी माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या आदेशानुसार एलसीबीच्या पथकाने संबंधित शेतावर धाड टाकून एक मोठी कारवाई केली. या धाडीत तब्बल 27,09,225 रुपये किमतीचा 180 किलो वजनाची अफूची झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी आरोपी कचरू बाबूराव धुरड वय 65 वर्ष राहणार करंजगाव तालुका वैजापूर याला ताब्यात घेऊन वैजापूर पोलीस ठाण्यात पुन्हा रजिस्टर नंबर 128/2026 नुसार कलम 8(ब)(18) एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी वैजापूर भागवत खुंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, संतोष मिसळे, कासम शेख, प्रमोद पाटील, सचिन राठोड, सुनील गोरे, विठ्ठल डोके यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी यांनी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.